पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका रंगी रंग रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जयाचे ठेवणे धरिसी अभिलाष जणे नोहे तुझा हा परिवार द्रव्य दारा क्षणभंगुर अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगुर विठ्ठल विठ्ठल हरि विठ्ठल काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जणे प्रस्तुत कीर्तनाच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबा यांचा निमित्त या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण आमच्यातनं निघून गेलेले परमपूज्य आदरणीय माता पिता कैलासवासी श्रीयुत दामोदर सखाराम काळदाते आणि श्रीमती कैलासवासी इंदुबाई दामोदर काळदाते हे दोघ पती पत्नी आई वडील आजी आजोबा आमच्यातनं निघून गेले त्यांच्या जीवात्म्याला चिरशांतीची प्राप्ती प्रदान व्हावी याकरता काळदाते परिवारानं केलेलं पुण्यकर्म मग श्री निखिल भाऊ ज्ञानेश्वर काळदाते नातू आहे पुन्हा गंगा भगीरथी राजश्रीताई ज्ञानेश्वर काळदाते या सुनबाई आहेत मुली त्यांच्या गंगा भागीरथी शहाबाई जनार्दन बोरकर अलकाताई बबन मुळे आणि सौभाग्यवती जयश्री नवनाथ घुले अशा 3 मुली नातू नाती पणतू सर्व नातलग या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्या समवेत आलेले सतीश महाराज तुषार महाराज विकास महाराज कृष्णा महाराज आहे पुन्हा ज्यांचं संपूर्ण गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्थेतले विद्यार्थी तिथले महाराज उपस्थित आहेत हरिभक्तीपरायण युवा कीर्तनकार परमपूज्य संदीप महाराज तनपुरे आहेत पुन्हा काकडे महाराज आहेत मागे पुढे उभा आहे संभाळीत बर का सरपंच आलिया आघात निवारा सर्व छोटे छोटे महाराज मंडळी आमचे विणेकरी आहे साऊंड सिस्टीम उत्कृष्ट आहे गावातील प्रतिष्ठित नागरिक आहेत डॉक्टरांचे बंधू उपस्थित आहेत काळदाते साहेब माऊली उपस्थित आहेत आधी करून मागे पुढे उभार आहे संभाळीत
आलिया आघात निवारा या उत्कृष्ट साऊंड आहे. माझ्या माता भगिनी आहेत, पुरुष वर्ग आहे. रंगी रंग रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे. पतंग नावाचा किडा असायचा पूर्वी आणि तो दिव्याच्या भोवती घोंगायचा. चमकणारा दिवा दिसला आणि त्याला वाटलं, त्या किड्याला वाटलं मी याला गिळून घेईल. तुकोबराय म्हणतात मानवी मामा, या दिव्याला मी गिळून घेईल. चमकते काहीतरी. दिव्याच्या भोवती असा घिरट्या घालायचा आणि दिव्यावरती झडप मारायची, खाली पडायचा तो असा. दिवा विजल्याला दिसायचा तो आणि मग त्याला एवढा आनंद व्हायचा, मी काय गिळले. दिवा गिळला, प्रकाश गिळला, पण उडायला लागलं की मग कळलं स्वतःच जळलोय. रंगीरंग रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे. पतंग नावाचा किडा जसा दिव्याला भुलून जातो, भुंगा जसा सुगंधाला भुलून जातो, बर का. हत्ती जसा स्पर्शाला भुलून जातो, तसं तुम्ही आम्ही जगत असताना आमच्या जीवनामध्ये जो खरा आनंद देणारा परमात्मा आहे. पद बिन चल हो, कर बिन काम कर हो, रंग नाही रूप नाही, नाही ब्रह्मछाया. ज्याला रंगही नाही, त्याला रूपही नाही आणि त्याची सावली पडत नाही, असा निर्गुण निराकार परमात्मा, त्याचं चिंतन आणि भजन आम्ही करत नाही. कारण की आम्ही फक्त एवढंच म्हणतो, आम्ही सुशिक्षित आहोत. बरेच जण स्वतःला सुशिक्षित समजतात. म्हणजे काही जण म्हणतात गोवा लोकांचा धंदा आहे, पाप म्हणजे धमकी, पुण्य म्हणजे बोलतात. आपण जर म्हणलं ना कीर्तनाला आले नाही तुम्ही, तेव्हा माझ्यापेक्षा जास्त आकलीचा बाबा थोडाच आहे. तुम्हाला भाकर आणि पैसा कसा कमवावा एवढंच अक्कल असेल, पण एक लक्षात ठेवा, परमार्थात जी आनंद आणि शहाणपण आहे ते धनाचं नसलं तरी ध्यानाचं आहे. परमार्थातला जो आनंद आहे तो धनाचा नसला तरी ध्यानाचा आहे. आणि म्हणून घरामध्ये ध्यान असावं, घरामध्ये आनंद प्राप्त होईल. बरेच जण, माझा पुण्याला एक मित्र आहे महाराज, त्याच्या मुलीचं लग्न झालं. म्हणलं कुठे दिली मुलगी? ते म्हणले न्यूयॉर्क. काय करतो जावई? म्हणले कंपन्या आहेत त्याची. म्हणले जावई मुलगी, मग न्यूयॉर्कला कुठं? ते म्हणली जावई न्यूयॉर्कला आहे आणि मुलगी याला आहे. म्हणले कुठं रे? ते रशियाला. म्हणलं जावई न्यूयॉर्कला, मुलगी रशियाला. काय करते? ते म्हणून मुलगी 6 कंपन्याचा कारभार चालवते, तिच्याकडे सगळं आहे. आणि जावईकडे 8 कंपन्या प्रॉपर रशियामध्ये. असं म्हणलं मग जेट विमान वगैरे ते म्हणजे सगळं आहे. गाड्या वगैरे, हो लॅमोर्गिनी गाडी आहे, BMW आहे, मर्सिडीज आहे, कोटीच्या पुढच्या गाड्या, डिस्कवरी आहे. मी म्हणलं मग लयच भारी आहे. म्हणलं मग राहतात कुठे? ते म्हणले तेच, जी तिकडे कंपनी सांभाळती ती तिकडं आणि हा इकडं. यांची भेट कधी होती? ते म्हणले संध्याकाळचे काम वगैरे आवरले का, अकाउंटिंग विभाग सगळा व्यवस्थित झाला तर मग हे लॅपटॉपवर फोन करतात. म्हणलं हॅलो. ते म्हणते हाऊ आर यू? ते म्हणते आय एम फाईन. येस. आणि ठेवाच टाइमाच म्हणलं आय लव्ह यू. भाकर आणि पैसा कसा कमवावा एवढंच ज्ञान काही घराला, पण त्याच्यामध्ये प्रेम, जिव्हाळा, आपुलकी असतं. मी त्याला म्हणलं मग आमच्या तिकडचे तोडीवाले सुखी आहेत. ऊस तोड सकाळीच बिचारा लवकर कारखान्यावर टायर घेऊन जायचं असतं म्हणून ऊसाच्या थळात जातो, ऊस तोडतो. ही पाठीमागून भाकरी घेऊन येते, काळ्या मसाल्याची भाजी आणते, तिथं वाडे बांधू लागते, मुळ्या बांधते, लेकराला तिथं ऊसाला झोळी बांधते, मग गाडी भरते. मग तो असा कासरा हातात घेतो, खांद्यावर चाबूक टाकतो, पाठीमाग ती लेकराला भाकरीचा डबा घेऊन आहे. मालक खाता का? थांब जरा, हे ट्रॉफिक आहे. खाता का? हे जरा हे चौक पार करू दे. आणि मग चौक पार केला तर मग ती डबा उघडते, शेवग्याच्या शेंगा केलेल्या असतात, काळ्या मसाल्याच्या, पातच केलेलं असतं, पळी नसते त्यांच्याकडे.
वाड्याचा तुकडा मोडायचा आणि त्याच्यात घालायचा त्या डब्यात आणि असा फिरायचा. आणि मग ते त्याच्यात 4 शेंगा रस्सा टाकायचा, बाजरीची भाकरी देऊ का खरपूस भाजलेली चुलीवर, त्याला थोडीशी राख राहिलेली राहते, हातावरती त्या भाकरीवरती बांगड्या उठलेल्या असतात हाताच्या. आणि मग ती म्हणते मग कसं खाल, ते म्हणे अगं पुढे गाड्या येतात, तू चुरून दे. चुरून घेतली आणि मग एका हातामध्ये तिनं अशी डिश धरली, एका हाताने लेकरू धरलेलं आहे. हा एक हाताने असा खातो, पुन्हा त्याच्यातच त्याच डिश मध्ये कांदा असतो बुक्कीना फोडलेला, तो करंडून खातो. म्हणलं आमच्या तिकडचे तुडीवाले तुझ्या कोट्याधीश जावयापेक्षा लेकीपेक्षा श्रीमंत आहेत. आम्ही फक्त भाकर आणि पैसा कसा कमवावा एवढंच ज्ञान आमच्याकडे आहे. वारकरी संप्रदायामध्ये कमवलेला पैशाचा आनंद कसा घ्यायचा हे ज्ञान आहे. रंगीरंग रे श्रीरंगे, रंगा चिंतना ध्यानात मननात रंगायचंय. आणि मग हे करत असताना आम्हाला श्राद्ध कळेल, असं तसं श्राद्ध कळणार नाही. पीछे से आ गया आगे ढकल दिया करना चाहिए, करते थे इसी के कारण हम करते साहेब. मागणं आलं पुढं चाललं असं करणारे भरपूर आहेत. तुम्ही ज्यावेळेस रंगाल तयाच्या चिंतने निरसेल संकट, त्याच्या नामस्मरणामध्ये जर रंगाल तर तुमच्या घरामध्ये आनंदाचा रंग चढल्याशिवाय राहणार नाही. काही घरामध्ये फक्त नातेच आहे, नातेच आहे. माझी मंडळी, माझी मुलं, माझी सुना, माझे नातू, ते फक्त नातेच आहे. नाते ज्याच्यात काहीच नसतं ते नाते. आणि गोते म्हणजे जे गोत्यात आणतात. गोते म्हणजे गोत्यात आणणारे नाते. नाते ज्याच्यात काहीच नाही त्याचं नाव नाते, आणि जे गोत्यात आणतात ते गोते, म्हणून नाते गोते आहे. घर आणि दार. आता घर कशाला म्हणतात आणि दार कशाला म्हणतात, तुम्ही म्हणाल हे दार आहे आणि आतमध्ये घर आहे. मग घरातलं सांभाळावं पत्नीनं आणि दाराच्या बाहेरचं सांभाळावं पतीनं. याचं नाव काय? दार कोण आहात आपण आणि घर कोण आहात? घरातलं मॅनेजमेंट जिच्याकडे आहे ती पत्नी, आणि घराच्या दाराच्या बाहेरचं मॅनेजमेंट जे आहे ते पती. जर उलट झालं तो लोक नाव ठेवतात, विठ्ठल विठ्ठल उलट झालं तर लोक नाव ठेवतात महाराज. आणि म्हणून घर आणि दार, घर सांभाळायची जबाबदारी स्त्रीवर आहे आणि दाराच्या बाहेरचा व्यवहार सांभाळायची जबाबदारी पुरुषावर आहे. म्हणून रंगीरंग रे श्रीरंगे, त्याच्या चिंतनात त्याच्या ध्यानात. कोंबडा ओरडला काय भारी, दुधाला चांगले आहेत ना. 7-7, 8-8 लिटर एक कोंबडी दूध देते म्हणून. तो म्हणला खरंय रे भो. म्हणलं कोंबडीची विष्ठा जरी ओलांडली ना, ज्योतिष शास्त्रामध्ये सांगतात तुमच्या घरामध्ये दरिद्री येते. विष्ठा, कोंबडीची विष्ठा जरी ओलांडली तरी घरामध्ये दरिद्री येते. मग ती कोणत्या पक्षाची? पक्षाची विष्ठा ओलांडू नये. कोण्या पक्षाची विष्ठा ओलांडावी हे मी तुम्हाला सांगणार आहे. कारण की पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवण्या राहती. नुसतं पक्षावर सांगायला लागलो तर जवळजवळ 4 दिवस सांगेल म्हणजे नुसतं पक्षी. आता कोंबडा बिचारा इमानदार असतो, कारण की तो घरचेच पोट भरल्याशिवाय खात नसतो. कारण की कोंबडा जर खुरड्यातून सुटला तर ते असं पंख वगैरे असं करत चालतो. उकरड्यावर गेला का तो असं उकरतो खरा 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 खरा. बरं उकरून तो खात नाही, त्याला खाली एक असं लाल लोळी राहते असे, वर असा तुरा राहतो. काय रुबाबदार चालतो कधी चोच वगैरे असं टक 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 चालतंय. आणि मग उकरलं का मग कोंबडीकडे पाहत मग असं बोलवतो तिला, असं बोलवतो तिला. मग कोंबडी पिला सगळं येते. हा उकरून ठुल्याला कोंबडा जो असतो ना तो फक्त टाईट असतो. तो खरंय रे भो, तो नुसता टाईट असतो.
आणि तो फक्त इकडं तिकडं पाहतो. असे बऱ्याचशा कोंबड्याने उकरून ठेवलं, खाल्लं अजिबात नाही साहेब. स्वतःला गाठ ठेवून बँकेत कोटी, हे फक्त उकरणारे कोंबडे. नातानी लेकनीच खाल्लं, हे निस्ते बाग दिला. विठ्ठल हे मी नाही सांगत, त्याला प्रमाण आहे तुकोबारायाचं. तू कहाणी झाली कोंबड्याच्या परी, पुढे जीव करी लाभणे गे, पुढे जीव करी लाभणे गे. तू कहाणी झाली कोंबड्याच्या परी, पुढे जीव करी लाभणे गे, पुढे जीव करी लाभणे गे, लाभणे गे. तुका म्हणे झाली कोंबड्याच्या परी, पुढेची उकरी लाभणे गे. नुसतं लाभ नाही, फक्त उकरायचं काम करायचं. बरेच जण फक्त उकरायला आलेले, बरेच जण संत मंदिरच बांधायला आले, ते दुसरं काहीच नाही करायचं. फक्त देवळं बांधायची, मठ बडा होना चाहिए. पण मठातले मठ्ठकर आहे ना, ज्याला ज्याला कळत असेल माझं कीर्तन, त्याला त्याला मी धन्यवाद देईन. ज्याला काहीच कळत नसेल त्यांनी, आता सरपंच 3 महिन्याच कुपन आलेलं आहे ना, त्यांनी फक्त कुपनाच्या गोण्या कच्चून भरायच्या आणि कणून उचलायच्या आणि घरी घेऊन टाकून द्यायचं. बस, याच्या पलीकडे काहीच नाही करायचं. काही काही कुपनाच्या